एक गाव, छोटं हस्तखेतं कुटुंब आणि त्या कुटुंबातील दोन निरागस जीव. त्यांचं स्वप्न, त्यांचं हसू, त्यांचा आनंद सर्व काही अचानक संपलं. त्यांचा जगातला प्रवास इतक्या लहान वयातच संपणार असं स्वप्नातही कुणी विचार केला असावा. रोज नजरेसमोर बागडणाऱ्या एका आईची दोन्ही चिमुकलं गेल्याने तिचा टाहू सगळ्यांनाच रडवून गेला. जय हिंद, हाय हॅलो आणि नमस्कार. चॅट विथ शिल्पा हाकेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील चिमगाव हे छोटंसं गाव. या गावातील रणजित नेताजी अंगज यांची श्रेयांश आणि काव्या फक्त 5 आणि 8 वर्षाचे गोंडस मुलं. त्यांच्या आईवडिलांसाठी ते सगळं जग होते. त्यांचं हसणं, खेळणं, त्यांचं कुटुंबाचं जीवन गोड करत होते. पण या गोड आठवणींवर एक कपकेक जीवघेणा ठरेल हे त्यांना कधीच वाटलं नव्हतं. नातेवाईक दोघांसाठीही कपकेक घेऊन आले होते. तोच फ्रीजमध्ये ठेवलेला शिळा कपकेक श्रेयांश आणि काव्याने खाल्ला. कपकेक दिसायला गोड होता, पण त्याने त्यांच्या शरीरावर विषारी परिणाम केला. काही तासानंतर श्रेयांशला उलटी मळमळसारखं त्रास सुरू झाल्यानं त्याला तातडीनं खाजगी रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. कुटुंबासाठी हा मोठा धक्का होता. या दुःखातून सावरलेच नव्हते की काव्यालाही त्रास होऊ लागला. तिलाही उपचारासाठी रुग्णालयात हलवलं गेलं, पण तिच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. 2 दिवसाच्या अंतराने तिचाही मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील 2 निरागस जीवांचा असा अंत होणं हे खरंच दुर्दैवी आहे. आई वडील, कुटुंबीय आणि शेजाऱ्यांसाठी हा मोठा धक्का होता. त्या कपकेकने त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा गळा घुटला. ही विषबाधा कशामुळे झाली? कपकेकमुळेच मृत्यू झाला का? याचं नेमकं कारण शोधण्यासाठी श्रेयांशचा दफन केलेला मृतदेह पोलिसांनी पुढील तपासासाठी तो पुन्हा बाहेर काढून उत्तरीय तपासणी केली होती. शिवाय अन्न व औषध प्रशासन विभागाने मृत्यूचे कारण शोधण्यासाठी कपकेक नमुने गोळा करून पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले आहेत. एका शिळ्या कपकेकनं 2 निरागस जीव हिरावून नेले. ही घटना फक्त एका कुटुंबाची नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या जागरूकतेचा प्रश्न आहे. शिळं अन्न टाळा, अन्न योग्य प्रकारे साठवा आणि त्याचा काळजीपूर्वक उपयोग करा. अन्नातील साधं दुर्लक्ष जीवावर बेतू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाहेरून कोणतंही खाद्यपदार्थ विकत घेताना त्याची एक्सपायरी डेट नक्की चेक करा. आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.